तर हे लक्षात आहे. L1, L2, L3. L1, L2, L3 शिकवलं नाही, सांगितलं असं पण लक्षात नसेल. सतीची जी साधना आहे, जागृतीची साधना किंवा भान जे आहे, तर 3 लेवलने ते पुढे जाते असं आनापान सती सूत्र सांगतात. त्याच्यामध्ये या लेवल नाही सांगितल्या, या लेवल लक्षात येतात नंतर. 3 लेवल आहेत. तर ह्या 3 लेवल कोणत्या हे तुम्हाला ऐकलेलं असेल. पहिली लेवल जी आहे ती आनापान सतीच्या आधारे आपण कायामध्ये प्रवेश करतो, म्हणजे कायानुसतीमध्ये येतो. हे बोललो आपण ना, काय बोललो? डिस्कस केलं नाही. आनापान सतीवर कुठे बोललो? झालेलं आहे, बोललेलं आहे मी, पण तुझं लक्षात नसेल. तर ह्याला लेवल 1 म्हणता येईल. म्हणजे आपली आनापान सती म्हणजे आन आणि अपानचं भान असं पाहिजे की जे तुम्हाला कायाच्या संपर्कात नाही. परंतु आपण हे पाहतो की बऱ्याचदा याचा नाता काही संबंध दाखवत नाहीत. ते आनापानचं ध्यान, कारण हे सती नाही राहती, ते ध्यान करतात, आनापानचं ध्यान करतात. आणि ध्यान म्हणजे अटेन्शन आहे, लक्ष देणे. तुम्ही आनापान, आता आनापान कसं सांगतात, आनापान हवेचा जो स्पर्श आहे तो घशात असतो, कुठं काय असतो, त्याचे शेकडो प्रकार आहेत. आनापान सती आनापानचं ध्यान पण शेकडो प्रकारे सांगितलं जातं. तर ते आनापान कशा पद्धतीने सांगितलं जातं ते वेगळ्या पद्धतीने, आणि आपल्याला जे माहिती आहे साधारण 2 पद्धती आपल्याला माहिती आहेत, कारण आपण त्या काळात वावरतो. एक पद्धत जी आहे ती त्रैलोक्य बौद्ध महासंघाची आहे, त्याच्याशी तुम्ही कनेक्टेड आहात की नाही माहिती नाही, त्याच्यामध्ये परिचित आहात. तर त्याच्यामध्ये आनापान सती कशाच्या आधारावर सांगितलेली आहे, बुद्ध घोषाचं जे विशुद्धी मुग्ग आहे, माहिती आहे ना, विशुद्धी मुग्ग नाव ऐकलं, विशुद्धी मार्ग, तर हा बुद्ध घोषांनी लिहिलेला आहे. बुद्ध घोषांनी हा श्रीलंकेमध्ये लिहिला आहे. विशुद्धी मग्ग श्रीलंकेमध्ये लिहिला, अवकाना किंवा कुठल्या त्या. तर तिथं या विशुद्धी मग्गामध्ये त्यांनी शील समाधी प्रज्ञा सांगितलेला आहे. हे जे आता शील समाधी प्रज्ञेचा जो क्रम आहे हा याच्यातला आहे, हा जगभर सांगितला जातो. परंतु आता अलीकडे काही लोक तत्वज्ञानी भिक्षू सुद्धा म्हणतात का शिलाचरण आधी येऊ शकत नाही, शिलाचरण आधी येऊ शकत नाही जोपर्यंत आपल्याला स्वतःचं भान नाही. मी चांगलं वागतो की वाईट वागतो, माझ्या मनात चांगले विचार आहेत का वाईट विचार आहेत, चांगल्या भावना आहेत का वाईट भावना आहेत, याचं मला जोपर्यंत भान नाही तोपर्यंत मी त्याच्यातून बाहेरच पडू शकत नाही. मला कळालं तर पाहिजे ना, मी वाईट बोलतो, वाईट वागतो किंवा माझ्या मनात वाईट विचार चालले, हे आधी कळालं पाहिजे, त्याचं भान पाहिजे, त्याची सती पाहिजे. तर ते कळाल्यावर मग शिलाचरणाला नॅचरली सुरुवात होते. आणि भान नसताना जेव्हा तुम्ही शिलाचरण सांगता तर तो नियमासारखं, मी पानातिपाता वेरमणी कर्मकांड, कारण तो नियम म्हणून सांगितलं जातं. जणू काय पानातिपाता वेरमणी हा नियम सांगून कोणी शिलाचरण करू शकत नाही. शिलाचरण का करायचं, का केलं पाहिजे, न करण्याचे काय परिणाम होतात, म्हणजे दुष्परिणाम होतात, तर ते यातना होतात, त्यांनी त्रास होतो. तुम्ही शिलाचरण न करणं म्हणजे स्वतःला त्रास देणं आहे.
तुम्ही प्राण्यावर म्हणजे जीवावर अतिपात करणं, अतिप्रसंग करणं, त्याच्यावर सक्ती करणं, त्याचं जगणं मुश्किल करणं म्हणजे प्राणातिपात. आणि जो हे करतो त्याच्या मनामध्ये एकतर द्वेषाची भावना असते किंवा लोभाची भावना असते, हिंसेची भावना असते. आणि हिंसक भावना, द्वेषाची भावना ही तुम्हाला त्रासदायक असते. हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुम्ही शिलाचरण करू शकत नाही. केवळ नियम सांगितला आणि पठण करतो म्हणून कोणी प्राणातिपात विरमणी करत नाही. आता शेकडो वेळा ते म्हणतात, पठण करतात म्हणून काय कोणी प्राणातिपात विरमणीचं आचरण करतं असं नाही, स्वाधीन्यदानाचं करतं असं नाही. किंवा भिक्षूंमध्ये असे लोक ज्यांनी आयुष्य दिले ते सुद्धा एकमेकांविषयी हिंस्र भाषा वापरतात. एकमेकांविषयी एक आता भिक्षू उत्तर भारतातले बरसभेचे म्हणतात, ज्यादा बात नहीं करनी है तो हे ठोक डालूंगा. चिवरवर इधरही ठोक डालूंगा तो ऐसा मत समज. आणि काही ठिकाणी पाहिलेलं त्यांच्याकडं हत्यार आहेत भिक्षूंकडं. कशासाठी? कस काय प्राणातिपात विरमणी करणं? तर तसं नसतं, ते नियम नाही, ते समज आहे. शील ही समज आल्यावर मग शिलाचरण होतं आणि मग पुढचं काम होतं. त्यामुळे शील समाधी प्रज्ञा हा बुद्ध घोषाने सांगितलेला क्रम चुकीचा आहे असं मला पण वाटतं. मग बाबासाहेबांनी जो क्रम सांगितला तो प्रज्ञाशील करून आहे. प्रज्ञा म्हणजे आधी समज आहे, मग तुम्ही शिलाचरण करू शकता, मग चित्ताचं एकीकरण होऊ शकतं, समाधीमध्ये येऊ शकतं. आणि समज आल्यानंतर तुम्ही करुणा पण तुमच्यात निर्माण होतो, ते नॅचरल होऊन जातं. तुम्हाला अनात्मबोध होतो. अनात्मबोध झाल्यावर तुम्ही आपापर भेद जातो. आपापर भेद गेला की मग माणूस शिलाचरण आपाप करतो. कारण ज्याच्याविषयी आपल्याला आत्मीयता आहे, जवळीक आहे, त्याला आपण मारू शकत नाही. ज्याच्याविषयी आपल्याला आत्मीयता आहे त्याची चोरी आपण करू शकत नाही, त्याच्यावर आपण अत्याचार करू शकत नाही, त्याच्याशी खोटं बोलू शकत नाही. म्हणजे शिलाचरण समजेवर अवलंबून आहे. अंडरस्टँड? अशा पद्धतीच्या ह्या गोष्टी आहेत. म्हणून ते अनापान सती अशा प्रकारची पाहिजे का जी तुम्हाला काळेमध्ये नेईल. आणि काळेमध्ये का उतरायचं? कारण काळा म्हणजे जीवनच आहे. जसं आपण मराठी कायतच आहे. कारण कायतच जाणीव आहे वेदना. हे मगाशी आपण जे पाहिलं, कायतच वेदना आहेत. वेदनांना जन्म देणारं चित्त आहे. आणि याचं जे इंटरप्रिटेशन चालतं ते त्याला धम्म म्हटलेलं आहे. धम्म म्हणजे इंटरप्रिटेशन ऑफ एक्झिस्टन्स, अस्तित्वाचं, जीवनाचं, जगण्याचं विश्लेषण, स्पष्टीकरण, त्याला धम्म म्हटलेलं आहे. म्हणजे कार्यकारण भाव म्हणा, प्रत्यक्ष समजता म्हणा, सगळं जगण्याचं आणि बऱ्या वाईट गोष्टींचं स्पष्टीकरण आहे, जे सतीला समजतं, म्हणजे जागृतीला समजतं, म्हणजे बुद्धाला समजतं. म्हणजे म्हणून आपण बुद्धाला धम्म दिसतो. बुद्धाच्या मार्गावर, जागृतीच्या मार्गावर आपण चाललो तर आपण बुद्धाच्याच मार्गावर चालतो, म्हणजे प्रत्यक्ष बुद्ध बनण्याचा प्रयत्न करतो. आणि बुद्धांनी सांगितलेलं प्रत्येकाला ते शक्य आहे. हा, जे आहे तेच डेव्हलप करायचं. तेव्हा कुठून आणायचं नाही, श्वास कुठून आणायचा नाही, काया कुठून आणायचं नाही, जाणीवा, चित्त हे कुठून आणायचं, तिथंच आहे ते. आणि सती सुद्धा तिथंच आहे. आणि ध्यान पण तिथंच आहे. ध्यान ते आपोआपच आहे. ते अटेन्शन, ध्यान हे इंद्रियांचं काम आहे, 6 इंद्रियांचं. हे आपण मगाशी पाहिलं की डोळे जिथं लक्ष देतात ते हे कूलर आहे, हे असं आहे, पांढरं आहे, आणि त्याचं इंटरप्रिटेशन ब्रेन करतोय, म्हणजे मनोविज्ञान करतोय. किंवा त्याचा आवाज येतोय, म्हणजे कान ऐकतात आणि आवाज येतो, ब्रेन त्याचं इंटरप्रिटेशन करत. असं जे काम चाललेलं आहे हे समजतं कधी?
जोपर्यंत आपण त्याच्या याच्यात जात नाही, कनेक्शन मध्ये जात नाही. म्हणजे हे समजणे वेगळी गोष्ट आहे, अनुभवणे ही अजून आतली गोष्ट आहे. आणि ती आतली गोष्ट आत उतरल्याशिवाय कळत नाही. म्हणजे काय उतरल्याशिवाय कळत नाही. आणि त्याचा सर्वसाधारण मार्ग जो आहे तो आनापान आहे. आणि आनापान हे पण कायात करते, कायाचाच भाग आहे तो. कारण श्वास काय कायापासून वेगळा नाही. म्हणून आनापानचा आधार घ्यायला सांगितला. आणि ते का घ्यायला सांगितलं तर कायाच्या संपर्कात जाणं सोपं जातं. कारण कायच उतरणं या संपूर्ण जिवंत अस्तित्वामध्ये उतरणं दुसऱ्या कोणत्या मार्गाने तिथं तुम्ही पोहोचू शकत नाही सामान्यपणे. का पोहोचू शकत नाही तर सगळा मनोकायिक गोंधळ आहे. मनात विचारांचा गोंधळ आहे, भावनांचा गोंधळ आहे, सगळ्या वर्तनातला गोंधळ आहे. म्हणजे जीवन समजत नाही. ते जे समजत नाही ती जी गुंतागुंत आहे, ती गुंतागुंत तुम्हाला स्पष्टपणे जाणू शकत नाही. ती गुंतागुंत जाणवायची असेल तर तुम्हाला पद्धतशीरपणे त्या गुंतागुंतीत उतरलं पाहिजे आधी, जे या काळात आहे. जसं एखादं मोठं शहर जर अभ्यासायचं असेल, पाहायचं असेल, तुम्हाला कोणत्या तरी मार्गाने शहरात यावं लागतं आधी. आणि मग ते एक प्रवेशद्वार शोधायला, एक प्रवेशद्वार शोधावं लागतं. आणि ते प्रवेशद्वार तुम्ही कुठे आहात त्याच्यावर अवलंबून आहे. आपल्या आता महानगरी मुंबईचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर मी मनमाडला येऊन असं नाही जाणार, जायची काही गरज नाही. मला जाऊ शकतो, मी इकडे येऊन तिकडे जायची काही गरज नाही. मी नगर मार्गात जाऊ शकतो, तुम्ही मनमाडवरून इथून जाऊ शकता. दिल्लीचा माणूस त्या मार्गाने असा जाईल किंवा विमानानं उतरेल, जे काय असेल ते त्या मार्गाने तो त्या शहरात जाणार. शहरात गेल्यानंतर शहर का लगेच सगळं दिसत नाही, कळत नाही. मग काय करावं लागेल? थोडं तुम्हाला रस्ते माहिती करून घेऊन हे करून तिथं राहावं लागेल, वेळ द्यावा लागेल आणि संशोधन करावं. मग तुम्हाला कळेल का ही मुंबई आहे, ही मुंबई आहे. तसं जीवन काळातलं जे जिवंत जीवन जे आहे ते तुम्ही आत उतरून जेव्हा हळूहळू सगळं अवलोकन करायला लागता जागृतीच्या आधारे, तेव्हा मग हे सगळं कळतं. आणि का कळवून घ्यायचं? कारण जीवन हा काहीतरी प्रॉब्लेम आहे. जीवन हा प्रॉब्लेम आहे, त्याला दुःख म्हटलं, यातना आहे, डिस्टर्बन्स आहे, विचलन आहे की ज्याचं त्याच्या जीवन त्याच्या जगण्यावर अवलंबून कसं जगतो, म्हणजे कसं चाललंय त्याचं जीवन. किंवा मगाशी आपण आता बाबासाहेबांच्या पहिल्या भाषणाचा संदर्भ घेऊन तुम्ही बहिष्कृत जन्मानेच आहात, जन्मानेच कनिष्ठ आहात, अयोग्य आहात, अपवित्र आहात, हे बाबासाहेबांनी लक्षात आणून दिलं. आणि त्याचा संबंध देवाशी आहे, देवानेच जन्म दिला आहे. तुमचे आईवडीलच अपवित्र आहेत म्हणून तुम्ही अपवित्र आहात, तुमचे आईवडीलच अयोग्य आहेत म्हणून तुम्ही अयोग्य आहात. हे त्यांनी जे लक्षात आणून दिलं तर काय केलं, ते भान आणून दिलं आपल्याला. तर भान आणून दिलं, कशाचं भान आणून दिलं, ते जगण्याचंच भान आणून दिलं. आता याचं पुढे काय करायचं तर खरं म्हणजे त्या आयडेंटिटीतूनच बाहेर येता आलं पाहिजे. दुसरा त्याच्यावर उपाय नाही. कारण ती आयडेंटिटी आपण त्यांनी म्हटलं ना, तुम्ही स्वतःला तसं मानून घेता, असे शब्दप्रयोग केले बाबासाहेबांनी. तुम्ही स्वतःला अस्पृश्य मानून घेता किंवा तुम्ही स्वतःला कनिष्ठ मानता, तुम्ही स्वतःला अपवित्र मानता, तुम्ही मानता, ते तर म्हणतातच, तर तुम्ही मानता. म्हणजे तुम्ही धारण केलेलं आहे, ते तुमचं माइंड तसं बनलेलं आहे आणि त्याच्यामुळे तुमचं आत्मबल हरवलेलं आहे.
तुमचा स्वाभिमान हरवलाय, म्हणून तुम्हाला पुढे जाता येत नाही. ते सोडा, ती आयडेंटिटी सोडा. पण ती कशी सोडायची याच्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले आणि शेवटी सांगितलं तर धर्म, म्हणजे आधी 20 वर्ष आधी सांगितलं पण त्याची अंमलबजावणी 56 ला केली, 36 ला सांगितलं. याच्यातून ह्या सिस्टम मधूनच मुक्ती कोण पथे. आणि मग बाहेर कसं पडायचं, बाहेर पडायचं आधी ठरवा, कुठे बाहेर पडायचं ते नंतर सांगितलं. पहिलं बाहेर पडायचं ठरवा तर कर, आधी संकल्प करा. आणि का बाहेर पडायचं, तुम्हाला त्याचं स्वातंत्र्य नाही, त्याच्यात समता नाही, त्याच्यात बंधुता नाही, न्याय नाही, तुम्ही माणसाचं जीवन जगत नाही, तुमच्यामध्ये सामाजिक बळ नाही, तुमच्याकडे आर्थिक बळ नाही, तुमच्याकडे सामाजिक आर्थिक आणि मानसिक बल नाही, मनोबल नाही. तुम्ही सगळं तुमची राखरांगोळी झाली, तुम्ही सर्वार्थाने नाडले गेले, सर्वार्थाने राखरांगोळी झाली. म्हणून याच्यातून बाहेर पडायचं. तो जो संकल्प केलाय त्यांनी लोकांना, तो संकल्प केला मग ती कृती घडलेली. तसं आता हा पण आपण आपल्यात उतरायचं असं जर संकल्प केला तर तो का करायचा, ते जीवन हा काहीतरी प्रॉब्लेम आहे, जीवन ही समस्या आहे, काहीतरी यातना आहे, दुःख आहे, डिस्टर्बन्स आहे. पण तो डिस्टर्बन्स काय आहे हे पण लक्षात येत नाही. काय नेमकं काय प्रॉब्लेम आहे आपला, असं जर स्वतःला प्रश्न विचारला काय प्रॉब्लेम, सगळं व्यवस्थित चाललंय, खाणं पिणं राहणं, सेक्स चालू आहे, कारण जे गरजा आहेत त्या तुम्ही भागवत आहे, अजून काय पाहिजे, आलिशान राहतोय, काय प्रॉब्लेम आहे. तर तो प्रॉब्लेमच लक्षात येत नाही, कारण स्वतःचं भानच नाही. तो प्रॉब्लेम आपल्या हाडामासात रुतलाय. हे हाडामासातलं हे आहे सगळं, हाडामासात रुतलेला. हा, हाडामासात रुतलाय म्हणून तणाव आहे, प्रेशर आहे, टेन्शन आहे, भीती आहे, एकटेपणा आहे, असुरक्षितता आहे, झोप येत नाही, म्हणजे डिस्टर्बन्स आहे ना. बाहेर असं वाटतं काय प्रॉब्लेम नाही, पण जेव्हा एकटाच राहतो, एकटा होतो, तेव्हा मग स्वतःबरोबर असताना ते आपलं जाणवतंय, नाही जाणवत. मग माणूस स्वतःबरोबर राहायलाच घाबरतो. म्हणून माणसाला समाज पाहिजे असतो. म्हणूनच तो स्वतःला सोशल ॲनिमल म्हणतो ना. हा, समाज का तयार होतो, किंवा प्राणी पण गट का तयार करतात, क्लब का तयार करतात, कारण तो एकटा राहायला घाबरतो. आणि म्हणून तो दुसऱ्याचा आधार घेतो आणि स्वतःचा त्रास विसरायला बघतो. पण तो त्रास तो विसरू शकत नाही, कारण कधीतरी स्वतःमध्ये यावंच लागतं. डोळ्याचं बंद करणार ना तू झोपायला वेळ बंद भले तुम्ही घरात झोपताय, पण डोळे बंद करताय ना. डोळे बंद करता म्हणजे काय, तुम्ही स्वतःच्या संपर्कात येताय, मग वाईट स्वप्न पडतात, आणखीन काय घाबरतो, आणखीन काय नाही का, काय बरं होतो, म्हणजे प्रॉब्लेम आहेत. पण हे प्रॉब्लेम स्वीकारायचे का सोडून द्यायचे, हाच महत्वाचा मुद्दा आहे. जो सोडून देतो त्याचे प्रॉब्लेम आजारासारखे क्रॉनिक होतात, गुंतागुंतीचे होतात, वाढतात, कमी नाही होत. तर हीच गोष्ट बुद्धांनी लक्षात आणून दिलेली, वेळी जागे व्हा, वेळेवर जागे व्हा, मग ते प्रॉब्लेम सुटतील. तर हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी हे करायचं सगळं. म्हणून मग ही दृष्टी, ही समज जेव्हा येते तेव्हा माणूस मग संकल्प करतो, अरे नाही मला याच्यातून बाहेर पडायचं. मग त्याचे शब्द वाणी तशी येणार, मग तो तसे कर्म करणार,
कृती करणार, तशी जीवनशैली तयार करणार, तसे प्रयत्न करणार, व्यायाम, पण या सगळ्यात आधीच भान पाहिजे, तर हे सगळं करणार. मग कुठे त्याला जे पाहिजे ते मिळेल, म्हणजे समाधी, म्हणजे निब्बाण, म्हणजे दुःखमुक्ती, विमुक्ती त्याला म्हटलेलं आहे, विमुक्ती. तर हे सगळं कशासाठी करायचंय? विमुक्तीसाठी करायचंय. जसं बाबासाहेब म्हटले मुक्ती कोण पथे, आता आपण असं म्हणू शकतो विमुक्ती कोण पथे. विमुक्ती कुठल्या मार्गाने? कुठल्या मार्गाने विमुक्ती? जसं बाबासाहेबांनी मुक्ती कोण पथे हे सांगायच्या अगोदर मुक्ती का पाहिजे हे सांगितलं, तसं विमुक्ती का पाहिजे हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत आपण हे सती साधना करू शकत नाही. आपण दुसरीकडे मन गुंतवणार, अटेन्शन दुसरीकडे द्या आणि विसरायला पाहणार. मग हा ध्यानातला सतीतला फरक दिसतो मला. ध्यान चुकीची गोष्ट बरोबर अशा अर्थानं नाही, मनाचं ते लक्षणच आहे, ते जिथं घाबरतं तिथून तळ काढायला पाहतो, म्हणून ते दुसरीकडे ध्यान देतं. आणि इकडे भीती वाटते, मग दुसरा विषय घ्या, त्याच्यात मन गुंतवा, मग दुसरीकडं कधी स्पोर्ट्स मध्ये काय क्रिकेट पाहिजे, नाहीतर संगीत, नाहीतर सिनेमा, नाहीतर टीव्ही, नाहीतर हे, नाहीतर आता राजकारणात उलाढाली करणारे लोक कधी कधी त्याच्यात राजकारणातून काही साध्य करण्याऐवजी टाइमपास, असे अनेक. आता मोबाईल पण त्याच एक प्रतीक झालेलं आहे. हे का? पळ काढायचे, पळ काढून हे मिळू शकत नाही. आणि ही तर गरज आहे, कारण प्रत्येकाला त्रास नको आहे, यातना नको आहे, असं कोणीच नाही. कोणताच मनुष्य नाही, प्राणी नाही का त्याला त्रास पाहिजे, असं कोणीच नाही. त्याला मोकळंच व्हायचंय. मोकळं व्हायचं म्हणजे पळ काढायचं असं नाही. बुद्धाने असं म्हटलं की तुम्ही ह्या जीवनातच तुम्ही मोकळं होऊ शकता, जे त्यांना 35 वर्षी मिळालं आणि 80 पर्यंत त्यांनी ते टिकून राहिले नॅचरली. कारण नॅचरली त्याच्यातून त्यांना तो मार्ग सापडला आणि नॅचरली मिळालं त्यांना त्याचा परिणाम म्हणून, आणि मग काय करायची गरज नाही पडली. असं ते एक सूत्र आहे. तर तुमचा जो प्रश्न जो होता तो कायेत उतरायचं, तर कायेत कसं उतरायचं हेच समजून घेतलं पाहिजे. आणि हे काया वेदना चित्त धम्म जे आहे, तर ही L1 आहे, लेवल 1 आहे, आणि हे सती पठाण आहे, ही लेवल 2 आहे, ही दुसरी लेवल आहे. आणि तिसरी लेवल L3 जी आहे, जेव्हा तुम्ही काया वेदना चित्त मनोधम्म म्हणजे अस्तित्वाचे चारही अंग, म्हणजे संपूर्ण अस्तित्व जेव्हा जागृतीच्या पातळी खाली येतं, सतीच्या पातळी खाली येतं, त्या नॅचरली काय होतं, या मनोधम्माच्या संपर्कात आल्यानंतर तुम्ही आपोआपच धम्मविषय करता, म्हणजे सती धम्मविषय करते. मुंबईत गेल्यानंतर आपापच कळतं, मुंबईत हे आहे, ते आहे, ते आहे, ते आहे, ते सगळं कळतं. हा रस्ता इकडून तिकडे जातो, मग तिकडे ते, असं तुम्ही समजा ज्यांनी आयुष्य घालवलं त्यांना मग सगळं मुंबई माहिती. तसं तुम्ही धम्माच्या संपर्कात म्हणजे ब्रेनच्या संपर्कात. आता मी डॉक्टरांशी पण बोललो, मनोधम्म हा ब्रेनचा मुद्दा आहे, कारण ब्रेन मध्ये ते चाललंय सगळं. स्ट्रक्चरल इश्यू आहे. हा, कारण तुम्ही कायेतल्या जाणीवा, मगाशी आपण जे हे केलं, सगळी नर्वस सिस्टम जे आहे त्या जाणीवा सगळ्या शरीरात जाणवतात. आणि त्याचं कारण जे आहे ते जे चेतवत आहे त्याच्यामुळे त्या जाणीवा आहेत. चेतवण्याचा तो परिणाम म्हणजे जाणीवा, म्हणजे वेदना आहे, सुख दुःख आणि दुःख, ते ह्याच्यातच आहे. आणि त्याचं इंटरप्रिटेशन हे ब्रेन मध्ये चाललंय, कारण ब्रेनच सगळं करतोय. विचार करतोय कोण करतोय? ब्रेन करतोय. म्हणजे मनोधम्म म्हणजे विचार प्रक्रियाचा आहे.
बरोबर. मनोधम्म ही विचार प्रक्रियेचा बोध आहे. नुसतं विचार प्रक्रिया नाही, विचार तर प्रत्येक जण करतो, पण सगळ्यांनाच त्या विचारांचा बोध होतो असं नाही. बोध कोणाला होतो? ज्याच्याकडे सती आहे त्याला, जो तिथपर्यंत पोहोचला येतो. डॉक्टर साहेब काही हे असलेलं तर सांगा. म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत, आता आपण फिजिओलॉजी ते चांगलं घालायचा प्रयत्न करतो, धम्म आणि मेडिकल सायन्स. आपण काय डॉक्टर नाहीत. डॉक्टर ते आतली गोष्ट सांगतील आणि धम्म हा आतल्या गोष्टीतला कार्यकारण भाव सांगतो. धम्म हा आतल्या गोष्टीतला कार्यकारण भाव सांगतो. म्हणजे आता समजा डॉक्टरने विचारलं का विचार का करतो मेंदू? मेंदू विचार करतो म्हणजे काय करतो? तर तिथे काही इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस आहे वगैरे वगैरे ते सांग. तशीच का? मग त्याच्यात काय चाललंय? तुम्हाला वाटतं सायन्सला पण मनाचा उलगडा जो झालेला नाही, त्याचं कारण हे आहे की तसं जे चाललंय ते काय चाललंय आतमध्ये. सायन्स अभ्यास करताना न्यूरो ट्रान्समीटरचा अभ्यास करेल. हा, फार झालं तर हार्मोन्स आणि केमिकलचा अभ्यास करेल. पण दृष्टिक्षेपात येणाऱ्या गोष्टी तसंच का ते जे आहे ते काय आहे हे स्ट्रक्चरल स्टडी होऊ शकतो. हो. पण हे इनविजिबल जे आहे याचा स्टडी कधीच नाही. अमूर्त. हा, बरोबर. हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. हा, याचा स्टडी अलर्टनेस करू शकतो. अलर्ट, बरोबर. आणि हा परत ज्याचा त्याला करायचा अलर्टनेस डेव्हलप. एक्झॅक्टली. तुमचे आणि माझे हार्मोन्स वेगळे आहेत, कारण प्रत्येक पर्सनॅलिटी युनिक आहे. यांची विचार करण्याची पद्धत वेगळी, माझी वेगळी. मला इथे 6 दिसतात, तुम्हाला तिकडून 9 दिसत असतील. बरोबर. मिनी माइंड्स. आणि मग आता तुमचा थॅलेमस ओपन करून बघितलं, त्याच्यातले सिक्रेशन्स ओपन करून बघितले तर ते वेगळे असू शकतात, माझे वेगळे असू शकते, त्याची सेन्सिटिव्हिटी वेगळी असू शकते. एखाद्या गोष्टीला तुमचं रिॲक्शन वेगळं असू शकतं, माझं त्यापेक्षा वेगळं असू शकतं. बरोबर. तुम्ही एखाद्याला म्हणा एक चुप बस, मी एखाद्याच्या थोबाडीत लावून देईल चुप बस वगैरे म्हणणारच नाही. चित्त कसं आहे त्याच्यावर. पण ते हे जे आहे ना, ह्या चित्ताला एखादा सायंटिस्ट एखाद्या इन्स्ट्रुमेंटवर नाही अभ्यास करत, पण एक माणूस सतीच्या पातळीवर अभ्यासू शकतो. आणि ते जे मी म्हटलं की आता त्याची रिॲक्शन जर तशी आहे, तो जर त्या अलर्टनेस मधून जात असेल, तर हा चित्ताचं हे चेतवणं त्याच्यातून जर गेलं तर ते पुढे पुढे बंद होऊ शकतो. थोबाडीत मारणारा माणूस आपापच, कारण त्याला भान येतं, जागेवर भान येतं. माफ कर, शिव्या दिल्यास ना तू, मला माफ कर. म्हणजे आता ही शिलाचरणाची सुरुवात इथून होते. इथे समज कालपर्यंत जे काय आहे ना, कालपर्यंत काय होतं, मी थोबाडीत मारायला तयार असं कोणी अरे म्हणलं मी काय म्हणायचं. पण जेव्हा इथं आलं ते जागा झालं, तिथं ते हळू अरे नाही चुकीचं आहे, नाही चुकीचं आहे ना, नाही ना चुकीचं आहे ना. एखाद्याला मारणंच वाईट गोष्ट आहे ना, तो काय म्हणत होता तुला, त्याने शिवी दिली, त्याला मारण्याचं काय कारण नव्हतं ना, मेला तो, त्याच्याने पोलीस तुझ्या घरी आले, तू जखमी झाला. आणि मारलं याचं काय झालं? याचं काय झालं? ज्यांनी मारलंय त्याच्या पुढे काय होणार? मग हे जे ना, हे भान ते साठी, पण एखादा सायंटिस्ट ते नाही बघू शकत इन्स्ट्रुमेंटवर, हे असं चेतवलं असं झालं, ते करता नाही. त्यामुळे सायन्स तिथे लिमिटेड आहे. तर असं ही चर्चा कशासाठी चालली, तर हे का करायचं, हे का करायचं याच्यासाठी ही चर्चा चाललेली. तर विमुक्तीचा जो जसं सतीचा व्यापक संदर्भ आपण पाहतोय ना सगळ्या हाडामासातला, तसं विमुक्ती हा पण त्रास आपल्याला जो सगळीकडे त्रास आहे, त्या त्रासातून विमुक्त होणं, विमुक्त म्हणजे परिपूर्ण मुक्त होणं, म्हणजे पूर्ण मुक्त होणं, त्याला विमुक्ती म्हणतात. विमुक्ती म्हणजे पूर्ण मुक्त. तर ती गोष्ट जर आपल्याला बुद्धीला, मेंदूला, आपल्या जाणीवेला, समज
अंडरस्टँडिंगला जर पटत असेल, लक्षात येत असेल, तर हे प्रयत्न सुरू होतात. मग प्रश्न पडतो की आता ह्याच्यात कसं उतरायचं. तर आपण L1 आणि L2 L2 म्हणजे सतीपट्ठाण, आणि L3 म्हणजे काय, जेव्हा आपण मनोधर्मांच्या म्हणजे ब्रेनच्या जी आता चर्चा आपण केली ह्याच्या संपर्कात येतो, नॅचरली येतो बरं का ते. कारण तुम्ही आता थोडस मला आता 1 महिना 1.5 महिन्यापूर्वी असं जाणवलं किंवा आपला ब्रेनच आनापान करतो, म्हणजे असं ऐकलं होतं पण मला ते जाणवलं. ऐकणं वेगळी गोष्ट आणि ते डायरेक्ट जाणवणं म्हणजे ते आधीचा आपण पोटात उतरतो असं आपण म्हटलं नाही का. हा जो भाता आहे, दौड जे आहे ते आन करतोय अपान करतोय, आन करतोय अपान. पण पुढे हे ऑब्झर्व करता करता पाहता 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 तुम्ही अशा आला होता की ते पाहून किती पाहणार आहे तुम्ही. शेवटी एकदा ते कळालं की हे असं चाललंय तसं, मग तुम्ही त्या सूक्ष्मतेमध्ये आपोआपच जाता, त्याच्या बारकाव्यामध्ये आपोआपच मन शिरतंय. ते मन जेव्हा त्याच्यामध्ये शिरतं त्यावेळेला तुम्हाला नॅचरली जाणवतं काही काहीतरी पाठ, पोट आणि छाती, पाठ, पोट आणि हा जो भाता आहे ह्याला कंट्रोल करणारा तुमचं ब्रेनच आहे ना. तर ते नॅचरली ते असं ते झालं जाणं. ते जसं मी आता म्हणतोय ना, किंवा एक दिवस मला असा जाणवलं, किंवा जसं मी स्टोरी लिहिली ती त्या स्टोरीमध्ये जे म्हटलं 23-22 वर्षापूर्वी ती गोष्ट, तो अचानक श्वासाच्या आधारे शरीरात उतरला. ती जी जागृती आहे ती अचानक कशी उतरली माहिती नाही का. ती त्याच्या आधीची जी साधना आहे, प्रॅक्टिस आहे, त्याचा तो परिणाम असू शकतो. तसं आत्ता मला परवा काय जाणवलं की ते जे आनापान शरीर करतंय तर ते पाठीचा कणा आणि ब्रेनच्या आधारेच चाललंय सगळं. आणि मग आपोआपच ते तुम्ही त्या 4थ्या पातळीवर जाता गेला, आपण आपोआपच लेव्हल 3 ला येतो. थोडस मी जास्त सांगतोय तुम्हाला, नाही कठीण आहे. हे असे अनुभव आपल्याला येतात, येतील अशी अपेक्षा आहे, येतील. कारण हे मनाचं नाही बोलत, हे मी व्यक्तिपरत्व आणि प्रत्येकाला तो येतो. कारण शेवटी कसा आहे, एखादा मार्ग, ह्या मार्गाने तुम्ही नाशिक मार्ग मुंबईला गेला तर कोणी त्या मार्गाने गेला तर मुंबईला जाईल, असं तेवढं. स्टेशन फार तर वेगवेगळे असतात, स्टेशन वेगळं असेल, मार्ग जो आहे तर हा मार्ग आहे. तुम्ही श्वासाच्या आधारे काय उतरता जाणण्याचे हे मार्ग आहे. तर तिथून मग तुम्ही पुढे कुठे जाणार, तुम्ही आत गेल्यावर. तो विषय मेंदू या सिस्टमला कंट्रोल करतो असंच आहे ना. नॅचरली तसंच आहे ना. ब्रेन मेंदूला शरीराचा राजाच म्हटलंय, शाळेतही शिकवतात. तर ते कळालं नाही मनामानाच्या मार्गात शेवटी कळतंय की वा आपण जे याच्या अगोदर समज होतो की खोकले निर्माण होते, तिथे हवा येते, बाहेर जाते, तो आनापान, ही सगळी क्रिया मेंदूच मॅनेज करते. हा मेंदू शोधते, मेंदूच करतो आणि नॅचरली जाणवतो. हे मेंदू करतो असं म्हणून दूषित करतो. कदाचित त्याचा श्वासही चालू नाही, श्वास कसं त्याचा ब्रेन डेड झालेला शेवट असतो. तो जेव्हा आम्ही ब्रेन डेड म्हणतो त्यावेळेस त्याला व्हेंटिलेटरवर टाकलेलं असतं, ते आर्टिफिशियल रेस्पिरेशन असतं, ते कृत्रिम श्वासोश्वास चालू असतो. तुम्ही एकदा व्हेंटिलेटर काढून घेतले की श्वास थांबतो. श्वास थांबला की ब्रेन थांबला. ब्रेन थांबला, आणि ब्रेन थांबल्याची एक आमच्याकडे एक साईन आहे, त्याला डॉल्स आय ऍब्सेन्स म्हणतात. डॉल्स आय ऍब्सेन्स म्हणजे असं आहे की आम्ही आयलिड्स उघडतो आणि त्या माणसाचं डोकं असं हलवतो.
ज्या बाजूला डोकं हलवलं त्या बाजूला गुगल हल्ली पाहिजे. हा नेचरल आहे. जिवंत असलेल्या माणसाचे हलतील, हो मेलेल्या माणसाचे स्टील राहतील. स्थिर जर ते स्टील आहे तर मग आम्ही म्हणतो की हे सस्पेक्ट. डोळ्यावरून तुम्ही एक्झॅक्ट मग आम्ही म्हणतो हे ब्रेन डेथ आहे. मेंदू मेलेला आहे, बाकीचं शरीर चालू असेल. मेंदू मेलेला आहे, मग मेंदू मेलेला आहे तर नंतर काय होईल, ते आर्टिफिशियल रेस्पिरेशन काढून घेतलं की कार्डियक ऍक्टिव्हिटी बंद होती. कारण त्या कार्डियक ऍक्टिव्हिटी का चालू आहे तर तिथं बळजबरी ऑक्सिजन पोहोचवला तो हार्टला मिळतोय. पण वरचा फॉन्टाईन जो आहे, जो ऍक्च्युअल कार्डियक आणि रेस्पिरेटरी सेंटरचं कंट्रोल करतो, तो म्हणून गेलेला आहे. तो स्विच ऑफ झालेला आहे. तो स्विच ऑफ आहे. इथून खालून हा एक्स्ट्रा बॅकअप चालू आहे आणि म्हणून ती कार्डियक ऍक्टिव्हिटी दिसते. एकदा त्याला डिस्कनेक्ट करा की ते हळूहळू 105 असेल, 5 मायनस होतील, मग 100 उरतील, 100 मधून परत 5 जातील, 95 उरतील, 95 मधून परत 5 जातील. हळूहळू 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 करत 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 12 13 14 15 10 9 मग काउंटडाऊन लागेल. 8 7 6 5 4 थोड्या वेळाने आता कळवा सगळ्यांना आता बुद्धाला जे कळालं ना मृत्यू, माझा मृत्यू होणार आहे, हे कनेक्टिव्हिटी स्वतःची कनेक्टिव्हिटी त्यांनी त्याच्याच आधारे 2 महिने अगोदर सांगितलं असं काय हे असं काहीतरी. तर हा विस्कळीतपणा जेव्हा लक्षात केव्हा येतो, त्यांनी 6 महिने आधी सांगितलं होतं. जेव्हा ह्या मनोधर्मामध्ये अलर्टनेस सहित जातो, इन्स्ट्रुमेंट बरोबर नाही, अलर्टनेस आहे. म्हणजे मी 6 महिन्यापूर्वी माझा ECG केला होता आणि डॉक्टरनी मला सांगितलं 6 महिन्यानंतर मारणार. तसं नाही होत कधी. मी तुम्हाला सांगतो, अशोक मुथा माहिती, अशोक मुथाचा ट्रेस टेस्ट केला, म्हणजे आज संध्याकाळी 7:30ला ट्रेस टेस्ट झाला. दुसरा दिवस गेला आणि ट्रेस टेस्ट नॉर्मल, हार्टचा काहीच प्रॉब्लेम नाही. आणि पुढच्या दिवशी रात्री 12:30 वाजता अशोक मुथाला मालेगावला ऍडमिट केलं होतं. काहीच नाही, पण बुद्धाला ते जाणवलेलं होतं. कनेक्टिव्हिटी आहे ना, ते काहीतरी पार्ट्स आता निकामी व्हायला सुरुवात झाली शरीरामध्ये. ते आणि हे इतक्या दिवसापर्यंत ते हळूहळू थंड होती, म्हणून त्यांनी ते घोषित केलं. आणि हे त्यांना कधी जाणवलं, कशामुळे जाणवलं की त्यांचा जो अस्तित्वातला जीवनातला जो दुःखाचा मुद्दा आहे ना, तो त्यांचा 35व्या वर्षी संपला. त्याच्यामुळे त्यांना आतमध्ये विचारलं नाही, जे ऍक्टिव्हिटी फक्त पाहता येते, विचारलं नाही. सामान्य माणसाचं जे त्याच ऍक्टिव्हिटी आहे तसंच चाललंय शरीर, पण तो डिस्टर्बन्स आहे. डिस्टर्बन्स असल्यामुळे सगळं गुंतागुंत आहे, प्रेशर आहे, टेन्शन आहे, यातना आहे, त्याला दुःख म्हटलंय. त्या दुःखातून ते 35व्या वर्षी मुक्त झाल्यामुळे आणि त्यांना ते कळालं. खूप शांततेत सांगितलं सर्वांना. 2 महिन्यानंतर कार्यक्रम होणार आहे. सांगितले आनंद दुःखी होता. आता ते बुद्धांचं झालं. आता आपलं काय, असं काय, आता आपल्याला जेव्हा हे कळेल तेव्हा कळेल, पण तो कळण्याचा मार्ग तर जाणून घेऊ आधी. तर हे मात्र टार्गेट झालं पाहिजे. त्यामुळे हे सगळं कशासाठी करायचंय, मला मोकळं व्हायचं, मला मोकळं करायचंय स्वतःला. हे ठरव, संकल्प बनला पाहिजे. दृष्टी आधी संकल्प बनला पाहिजे, मग तेच बोलणार तुम्ही. वाणी सम्यक वाणी, दुसरं काय बोलणार, वेथ वाचून काही बोलू नये, काय ते नाही का तुकाराम, वेथ वाचून काही बोलू नये, दुसरं काय मला बोलायचं नाही. किंवा बाबासाहेबांनी पण, मला दुसरा विषय नाही, अस्पृश्यता नष्ट करायची. अस्पृश्यता हा हिमालय आहे, याला मी धडका मारणार आणि माझ्या डोका रक्तबंबाळ झाल्यावर 7 कोटी अस्पृश्य ते पाहून हा हिमालय जमीनदोस्त करतो. म्हणजे कसं आहे, ते संकल्प तयार करून दिला. असा एवढा स्ट्रॉंग संकल्प असेल ना तर हे काम होतंय. नाहीतर मग टाइमपास होऊन हे करणं असं, मग तेवढंच फायदा तेवढाच होणार.
नाही का, जेवढं जेवढे प्रयत्न तेवढाच फायदा. तर ह्याच्यासाठी करायचं हे मात्र पक्क पाहिजे आपल्याला, विमुक्तीसाठी करायचं. आणि विमुक्तीसाठी आपल्याला या सगळ्या गोष्टीची विद्या मिळाली पाहिजे. याचं ज्ञान म्हणजे नुसतं ज्ञान नाही, ती विद्या, टू नो, म्हणजे याचा बोध झाला पाहिजे, बोधी. त्याची बोधी झाली तर विमुक्ती परिणाम होतो त्याचा. बोधीच नाही तर विमुक्ती नाही. म्हणून बोधीसाठी आपल्याला सतीची गरज, जागृतीची गरज. आणि जागृती कशी मिळते हाच प्रॅक्टिकल मुद्दा समजून घेतला आणि ते करत राहिलं तर थंडे तळे त्याप्रमाणे ते बरोबर साधतात असं एक वाटतंय. आता विद्या विमुक्तीसाठी आपल्याला लेवल 3 मध्ये यावं लागतं. तर ह्यात जेव्हा आपण सतीपथांमध्ये येतो ह्या सगळ्याला एकच शब्द दिलाय त्यांनी, सती. तर सतीचा अर्थ हे सगळं आहे. सती म्हणजे कोणती एक गोष्ट नाही. सती म्हणजे अनापान सती पण आहे, ही काळा पण आहे, त्याच्यातली जाणीव जिवंतपणा पण आहे, चित्त पण आहे, मेंदूचं काम पण आहे, म्हणजे सगळं झालं. त्याला सती म्हटलंय. म्हणजे सती म्हणजे सतीपठ्ठान. मग सतीने सुरुवात होते लेवल 3 ला, जी आपण आधीच केलेली. पण आता तुम्ही त्याच्यामध्ये गोंधळ गया, एकरूपता आली. त्याच्यात एकरूपता म्हणजे सतीपठ्ठान आलंय. सतीपठ्ठान आल्यावर आपल्याला धम्म कळायला सुरुवात होते. म्हणजे त्याचं वर्क करायला, माइंड कसं वर्क करतं, कार्यकारण भाव, मग तिथं प्रत्येक सबकपात समजतो खऱ्या अर्थाने. अविद्येतून संस्कार निर्माण होतात आपण सहज म्हणतो, पण म्हणजे काय याचा अर्थ काय? अविद्येतून संस्कार निर्माण होतात म्हणजे काय? तर सोपी भाषेत मी जो आहे तो मला नाही माहिती मी इथं काय, तिथून सुरुवात. त्याचा परिणाम आहे मला नाही माहिती, ती अविद्या आहे. कारण तेव्हा मी भानावर नव्हतो, म्हणून माझा जन्म मला आठवत नाही, नंतरचे काही वर्ष आठवत नाही. भानावर नसतानाच संस्कारी झालोय मी, माहीत नसतानाच आलोय. आणि जन्माच्या आधी जर पाहिलं तर तुमचे काय आई वडिलांचे जे काय स्पर्म, शुक्रजंतून, अंडाशय ते तर काय माहितच नाही काय कुठून सुरुवात झाली. जन्म जागरूक होऊन जन्म नाही. हा, तर ते काय आठवायचं 9 महिन्यात पूर्वी. आणि मग ते तसंच का होतंय हे तर आणखीन एक याच्यात आहे. तर फार मागं जाण्यापेक्षा पुढे आहे. मागं जाऊन काय, कारण तिथं तर्क चालत नाही. म्हणून धम्माला अटक कल्चर म्हटलंय. धम्म हा तर्काने समजत नाही. जरी ते मेंदूचं काम असलं तरी ते मेंदूला समजत नाही. ते जागृत मेंदूला समजत, जागृतीला समजत. डोळ्याला डोळे दिसत नाहीत, कानाला म्हणजे याचा अर्थ इंद्रियांना इंद्रिय नाही कळत. इंद्रियांना कळून घेणारी वेगळीच प्रोसेस आहे ती जागृती आहे. ते हातून कळतंय. म्हणजे चक्षुविज्ञान, श्रोतविज्ञान, ग्रहण, जीवा, मनोविज्ञान, 5 विज्ञान मनोविज्ञानाला केव्हा कळतील? जेव्हा मनोविज्ञान सतीमध्ये आहे, म्हणजे धम्मानुसतीमध्ये आहे. आणि मग सतीतून धम्मविचय सुरू होतो. सप्तपद्यांग यंत्री म्हणजे सप्तपद्यांग, धम्मविचय. मग आता ह्या पायऱ्या आपल्याला पाठ आहेत. हे धम्मविचय जेव्हा होतं म्हणजे जेव्हा किस आपल्याला काढता येतो त्याचा कनेक्ट होऊन स्वतःशी, तेव्हा आपाप ऊर्जा मोकळी होते. म्हणजे आत्मा कमी होत चाललात ना, विश्लेषित होत गुंता कमी होतो. मग अडकलेली शक्ती मोकळी होते, ऊर्जा मोकळी होते. गुंता सुटल्यामुळे ती मोकळी होते. हा, तर तो जो गुंता सुटतो आणि बांधलेली शक्ती मोकळी होते, ती वीर्य आहे. त्याला वीर्य म्हटलं, शक्ती. पॉवर मोकळा होतो ना.
अडकलाय सगळ्याच्या गुंत्यात अडकलेला आहे. एनर्जी तिकडेच वेस्ट होते. हा, हे असं झालं, काय ते तसं करतंय? चाललंय, हे असं करायचं, ते तसं करायचं. जेव्हा तुम्हाला पॉवर येतो तेव्हा तुम्हाला आपोआप आणून घेतो. उत्साह येतो ना, मला वाटतं नुसता उत्साह नाही, त्याला प्रीती म्हटलं. प्रीती म्हटलेलं आहे, त्याचा एक वेगळा आनंद आहे. अत्यानंद. अत्यानंद आहे. म्हणजे तुमचं शहारे होतात, हो. नाचणार तुम्ही. तर आता काय करू, सापडलं आता काय करू, आर्किमिडीज सारखं. हो, किती नाचला होता तो, हा. ओरडत होता तो. बरंच काय शब्द आहे. पूर्ण गावात ओरडत पाहायला होता. हा, पळायला पण त्याचं आपण पळू शकतो, पण आपण पळणार नाही कारण धावणार आहोत. आर्किमिडीजचा जो प्रिन्सिपल होता ना, तो त्याला सापडला होता. वस्तुमानाचा सिद्धांत, वस्तुमानाने आपण तर असे अनेक लोक बुद्धांनी मोकळे केले. त्या सहज बुद्धीनेच मोकळा झाला. सहज, हा, त्याचा त्याचा ब्रेनच मोकळा केला ना, गुंतागुंत आहे. तर प्रीती, पण प्रीती जो अत्यानंद जो आहे तर कधी ना कधी विरळून जातो, म्हणजे ऍब्झॉर्ब होतो. म्हणून प्रशब्द येते. प्रशब्द म्हणजे शांत होणे. पहिली वालांट, पश्चब्दी हे सगळे पहिली वालांट येते. पश्चब्दी शांती झाल्यावर, शांती जर मिळाली तर तुम्हाला आपापच त्यातून एक सुखाचा झरा आहे. सुखाचा झरा तुम्हाला, तर काय करायचं बाकी नाही राहिला. आनंद आहे, सगळं मोकळं झालं, आता करायचं बाकी नाही म्हणल्यानंतर तुम्हाला आपापच सुखाची अवस्था आहे. हा, तर ते तुम्ही तुमचं विखुरलेलं अस्तित्व सगळं एकत्र येतं. इथं म्हणजे इथे येत आहे, ते जे तिकडं भटकतंय ते इथे येत आहे. सम इथं आला, इथे शब्द आहे ना आपल्या इथं. इथं म्हणजे इथं आला तो आता. इथं आला या ठिकाणी. हा, आता काय राहिलं, आता होतं जर मी आला, खतरनाक प्राणी ते सगळं तुम्हाला ते मी मध्ये सगळ्यांची तुलना करत त्याला सापडलं मी मूर्ख आहे. म्हणून तो हा मी जो आहे हा पहिल्यापासूनच आपल्याला त्याला हे केला पाहिजे. त्याच्यावर लक्ष द्या. मी अनात्मा पानसती, मी श्वास घेत नाही, मी सोडत नाही. जन्मच आठवत नाही तर श्वास काय, जन्म आठवत नाही तर मी श्वास घेतो, मी एकच काय कसं कशाच्या आधारावर म्हणतो. याला सतीची काठी घेऊनच आठवत राहील. सतीला एका ती स्वतःच प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. आपला डोकं लावायची गरजच नाही. हे मेंदूचं काम नाही, तर्काचं काम नाही. मेंदू स्वतःच काम करेल, जे पाहिजे ते काही नाही करत असणार. जे आवश्यक आहे, जे गरजेचं आहे, जे सम्यक आहे तेच करेल. म्हणून उपेक्षा फार महत्वाची आहे. इथं हा उपेक्षा, हा म्हणजे अनात्मच. पण कसं आहे, हे काय सती पूर्ण झाल्यावर मग धम्मविषय सुरू होतं, मग वीर्य, असं नाही येते. सुरू झालं की सगळं सुरू. हा, थोडी सती आली तर थोडा धम्मविषय, थोडं वीर्य. इथं जर मी असेल तर परत भानावर येऊन सती सांगते अरे मी आहे. धम्मविषय थांबतो, कारण तो मीच म्हणतो मी असं करेन की करेन काय करेन, शिकवायला जातो. हे शिकवायचं काम नाही, अनुभव कथन जास्ती असतं. अनुभव कथनावर आहे. बुद्धांनी कोणाला शिकवलं नाही, त्यांनी अनुभव कथन केलं. हा, हे असं असं होतं, हा मार्ग असा असा आहे, करून पहा. मी सांगतो कराच, मला गुरु माना. गुरु शिष्य परंपरा बुद्ध धर्मामध्ये नाही, इम्पॉसिबल आहे. एकमेव असे लोक गुरु ज्यांनी ती परंपरा तोडून टाकली. कल्याण मित्रता, स्वावलंबन शिकवलेले, स्वावलंबन, कल्याण मित्रता. ते कल्याण मित्रता समजावून सांगितलंय. हो, असंच करा तसंच करा नाही, क्लिअर कट सांगितलं. गुरु शिष्य म्हटल्यावर वर खाली आलं,
डिपेंडन्सी आली. मग तुम्ही सतीचं काम नाही करत, तुम्ही गुरुवर ध्यान देताय, गुरुच्या सांगण्यावर ध्यान देताय, टेन्शन जात. तयार भोजन खाताय, तयार नाही करत, स्वतः नाही करत. तुम्ही सांगा हे परावलंबनाच्या याच्यामध्ये माणूस नाही स्वतःचा शोध नाही घेऊ शकत. गडबड आहे. आता इथं कम से कम इथं इतके शिकलेले सवरलेलेच लोक पोहोचलेले. आपण डॉक्टर आहे, मी आहे, एवढा कसा काडी कधी तो बुद्ध डॉक्टरांना आणि कधी तो मार्ग म्हणजे आता आपण स्पेशल आपल्याला काय समजलं, आपल्याला काही समजलं सरांचे अनुभव फक्त आपण ऐकतोय. समजतील याची गॅरंटी आहे. समजतील गॅरंटी. आपण त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न, सम्यक मार्ग सापडला, सम्यक त्या मार्गाला तर सध्याला ओळख तरी झाली बा. ह्याच हा जो रस्ता सांगत राहिले सर, हाच हायवे इथून आपल्याला मार्ग आहे. तो अनुभवातून पटला पाहिजे. हे सांगत असताना आता दुनियाच्या प्रचलित ज्या प्रथा आहे, ज्या हे सर्व आहे, ते भगवंताच्या नावावर, बाबासाहेबांच्या नावावर लोकांनी खपून ठेवलेले मार्गात किती म्हणजे त्या हायवेला किती आता आपलं काम तेच आहे ना. आपलं काम कोणाला विरोध करत एज्युकेट आणि एज्युकेट करा, म्हणजे शिकवा, जे समजले ते शिकवा. शिका संघटित व्हा ते नाही, शिकवा म्हणजे काय, अनुभव सांगा, अनुभव सांगायचे. आणि गुरु शिष्य परंपरा म्हणजे काय टीकेचा विषय नाही, टीकेचा विषय नाही. 2 मिनिटात मला ते सरकन असं कळालं हे सगळी गडबड आहे. आणि हिला इतक्या गुंत्यात टाकलेली काही कोणाच्या डोक्यातच नाही. आणि कोणी मुद्दाम टाकली नाही, त्यांची ती समज तिथपर्यंत त्यांची समज. आम्ही अपवित्र आहोत, आम्ही अयोग्य आहोत, आपणच मानून ठेवलं, आपण मानतोय मी कमी आहे आणि मला समज मी शिष्य आहे, आमचा गुरु आपण धारण करून ठेवलंय, आपणच धारण करून ठेवलंय. शिकण्यासाठी ओपननेस पाहिजे. याचा अर्थ म्हणजे गुरुचं आपण नाकारतोय असं नाही, कारण ते कुठून तरी मिक्स का असेल ना, पण बुद्धाकडून आले आहे, तर हे काय आपण स्वतः थोडंच निर्माण केलं, हे कोणी ग्रंथातून आलंय, कोणीतरी सांगितलंय. परंतु हे मला ज्या पद्धतीने सांगितलं होतं त्या पद्धतीने मला फायदा व्हायचा ऐवजी तोटाच जास्त आला. हा माझा युग बनला आणि मी सांगत शिकवत राहिलो, म्हणजे शिकवत राहिलो म्हणण्यापेक्षा नुसतं कोरडं ज्ञान देत राहिलो, अनुभव नाही शिकवत राहिलो, अनुभव नाही सांगितलं. म्हणजे फक्त मला हे माहिती आहे हे असं आणि असं. आता हे L1 L2 L3 हे काही सूत्रात नाही, पण आता आपल्याला असं वाटतं हे 3 लेवल पडतात. म्हणजे कसं सोपं होत जातं. आणि जेव्हा तुम्हाला वाटेल का ते सोपं आहे, मग खऱ्या अर्थाने समजलं. जेव्हा तुम्हाला वाटेल अरे फार आवड आहे, ते आपलं काम नाही, त्याला फार काहीतरी पाहिजे, प्रॅक्टिकल सोपं आहे. तुम्ही जे सांगितलं ना थेंबे प्रॅक्टिकल एवढं काही करायचं एवढं नाही करायचं, थोडं येतोय, फार थोडं छोटं, एवढं सगळं डोकं ठेवायची गरज नाही. 40 वर्षात त्यांचे जे हाल झाले. आता मी मुद्दा गोळी विना सोडवला. मागच्या 12 दिवसापूर्वीची गोष्ट. माझ्याकडचं पेशंट, त्याचं नाव मला अजून आठवतंय. सहसा मला पेशंट नावाने कधी आठवत नाही, मला पेशंट डिसीजने आठवत. ह्या बेडवर होता आणि याला ही होतं, त्याचं नाव मला कधीच आठवत नाही. पण हा जो पेशंट आहे हा मला नावासहित आठवतो. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. त्या पेशंटचं नाव आहे धनाजी घाटे. त्या पेशंटचं नाव. आता त्याचा डिसीज तुम्हाला सांगतो. त्याचा डिसीज आहे CLD. रेकॉर्डिंग चालू आहे, तुम्हाला जर सांगायचं असं सांगू शकता. तर त्याचा डिसीज आहे CLD. ह्या पेशंटची अडचण अशी होती, याचं म्हणणं असं आहे की मला झोप लागत नाही. मग मी प्रश्न विचारला, झोप लागत नाही तर काय होत? मनात विचार येतात. कसले विचार येतात? भूतकाळात जे झालं त्याचे येतात, अजून भविष्य काळात काय होईल याचे येतात. म्हटलं मग त्याच्यावर तुमच्याकडे काय सोल्युशन? काहीच नाही. मग काहीतरी शोधलं पाहिजे ना.
कारण जर भूतकाळ आणि भविष्यकाळात आयुष्यभर राहणार, मागच्या गोष्टी पुसून जाणार नाही, पुढच्या गोष्टी तुम्हाला माहित नाही. तुम्ही टाइम मशीन घेऊन मागे जाऊ शकत नाही, टाइम मशीन घेऊन पुढे जाऊ शकत नाही, मग तुम्ही राहू कुठे शकता? तो म्हटलं आता जिथे आहे तिथं. म्हटलं मग आता जिथे आहे तिथं राहायचं ना. तो म्हणजे नाही राहता येत ना, कधी मागे जातो कधी पुढे जातो. म्हटलं मग कसं राहाल? तर त्याचं म्हणणं असं होतं की मला काहीतरी असं बघायला लागेल की जिथं मी स्थिर राहू शकतो. म्हटलं स्थिर राहायचं म्हणजे काय? तर तो म्हणजे प्रेझेन्स मध्ये राहू शकतो. म्हटलं प्रेझेन्स मध्ये कसं राहता येईल? आला प्रेझेन्स मध्ये तो गोंधळला. त्याला म्हटलं पण आला तिथे, तो आला असेल, तो आला, तो पॉइंटवरच आला. पॉइंटवर. म्हटलं तुमच्याकडे काय आहे असं जे तुमच्या प्रेझेंट मध्ये सतत तुमच्या बरोबर आहे? मग तो म्हणे मला धडधड होते. म्हटलं हा एक अजून श्वास, बस 2 गोष्टी बघत राहा म्हटलं फक्त. आणि त्याने ते करून बघितलं. अच्छा, माणूस फार हुशार आहे. भूतकाळ कोणाचा काय असू शकतो, पण बेसिक खूप छान आहे. तो हुशार माणूस आहे, चिकित्सक आहे. उत्क्रांतीमध्ये त्याला ती अवस्था प्राप्त झाली आणि तो विश्रांतीच्या लोभाने त्याने ते करून पाहिजे. त्याला 1 दिवस झोपेची गोळी त्याने घेतली, दुसऱ्या दिवसापासून झोपेची गोळी बंद केली. हा त्याचा एक्सपिरियन्स. तो दुसऱ्या दिवशी तो मला एक्सप्रेस नाही करू शकला, पण फायदा त्याला मिळाला. पण त्याने मला सांगितलं डॉक्टर मी छान झोपलो म्हणे. म्हटलं वेदना नाही आहेत, पण मी झोपलो, हे घडलं. आता तो 3 दिवसापूर्वी फॉलोअपला आला होता. त्याचा चेहरा सांगत होता दिवस नाही. आता हे मी त्याला अगदी 2-3 मिनिटातच सांगितलं होतं, पण मला माहिती नाही आता त्याची ती बौद्धिक पातळी काय असेल, त्यांनी ते लगेच अडॉप्ट केले किंवा त्याला ते तेवढ्याच मिनिटात समजलं. ते त्याची गरज होती. त्याला तेवढं सांगितलं की तुझ्या श्वासमुक्तीचा अंतिम टोकावर आला होता, त्याला ती गरज होती. आता बुद्धाच्या काळामध्ये याच घटना घडला ना. बुद्धाच्या काळामध्ये लोक ज्या प्रश्न घेऊन यायचे तिथे बुद्ध तेच प्रश्न घेऊन गेला. ठेव दादार खाली, तुला ठेवायचीच आहे, तू वैतागलेलाच आहे. 999 शोधू पार हे अंगाचा तुझा बोंगा झालाय, आता तू कदरलेला आहे, ठेव खाली. झालं ते आता म्हणजे किसा वेळ तर मला थोडं L1 L2 L3 नाही सत्य आहे. कशाला उगाच वेळ झाले. बस तिला मुद्दा कळला, ती दुःखाच्या टोकावरच आली होती ना तिथे. त्यामुळं आता मुख्य मुद्दा म्हणजे अनापान सती फक्त कशी पाहिजे एवढं मला वाटतं लक्षात घेतलं पाहिजे. काय उपेक्षा आणि विद्यामुक्तीवर. हे आपण बऱ्याच वेळा सांगितलं. सूत्राचा मार्ग सर्वांनाच मला वाटतं आणि सरांचे पण भरपूर सत्र आले सगळे वर्ष पूर्ण. हे आता आपल्याला ते रस्त्याने चालायची प्रॅक्टिस हे झालंय का हायवेने चालायचं कसं चालायचं. आता हे माझ्या दृष्टीनं अनात्म. आता ही माझी पद्धत सांगता प्रॅक्टिस कशी करतो मी. पहिली गोष्ट अनात्माचा मुद्दा आधी चांगला क्लिअर लक्षात घेतला पाहिजे. मी हा जो मुद्दा आहे, मी हा जो विचार आहे किंवा ही धारणा किंवा मी हे ध्यान करते असं मला वाटतं. माझा मुद्दा माझ्या पद्धतीने मी हे ध्यान कारण माझंच लक्ष इकडे जा तिकडे म्हणजे मी ध्यानाला ऍडिक्ट आहे, कोणत्या तरी विषयाला ऍडिक्ट आहे. मी विचार प्रक्रिया आहे, मी हा मेंदू म्हणजे जणू का त्यात मीच आहे. आणि तो काय आहे हे माहित नाही, म्हणजे त्याचं अस्तित्वच नाही. जर मला जन्मच आठवत नाही तर मग मी जन्म घेतल्याला काय अर्थ आहे. झाला निसर्ग नियम म्हणून तो झाला. ज्याच्यामुळे जे काही झालं असेल ते त्याच्यामुळे तो झाला वाढलो मोठा झालो. आता उद्या मी परवाला 69 वर्षात पदार्पण करेन. पण काय झालं मला माहिती नाही. त्याच्यामुळे मी 69 वर्षाचा 68 वर्ष पूर्ण केली या म्हणण्याला काहीच अर्थ नाही.
काहीच अर्थ नाही. मी परवा मला ध्यानामध्ये प्रॅक्टिस त्याला ध्यान तिथं ध्यान गेलं मला त्या विषयावर. तर तिथे मला अचानक जाणवलं की मला 68 वर्ष म्हणजे काय मला माहिती नाही. त्याला 12 महिने माहिती नाही. त्या 12 महिन्याचे 24 तास किती 12 महिने म्हणजे 365 दिवस किंवा 12 महिने म्हणजे 68 वर्षात 365 दिवस. ते दिवस मला माहिती नाही. त्यातले प्रत्येक 24 तास ते मला माहिती नाही. त्यातले 60 मिनिट आणि 60 सेकंद काहीच एवढं सगळं मला काहीच नाही माहिती. त्या भानावरच 68 वर्ष भानावर कुठे गेले सगळे. पण त्यातला काही क्षण संस्कार आठवतात आणि तेही गतिशील आहेत. मागे जातात ते आलं गेलं असंच त्याच्यामुळे हा सगळा मीचा भ्रम आहे का मी 68 वर्षाचा झालं म्हणजे वाढदिवस साजरा करणं हा भ्रमच आहे. 100% केवढा आनंद असतो पण काहीच नाही. अज्ञानातला आनंद होता. अज्ञानातला आनंद आहे पण ते 1 वर्ष कमी झालं. हा आणि त्याच्यामुळे मीचा प्रश्न डायल्यूट होत त्याच्यावर म्हणजे शिथिल होता. म्हणजे मी हा तेवढा पूर्वीसारखा नाही राहत. मी 68 वर्ष जगलो आणि काही सांगतात ना लोक म्हणून बिंदास जगलो, असा जगलो, तसा जगलो, इथं असा राहिलो, अधिकारी होतो, तिकडे ते झालं. बरं त्याचा हिशोब सांगत असतात. तो जर मी आहे म्हणून तो हिशोब करतो. कामच आहे मग मी हिशोब करतो. पण प्रत्यक्षात पाहिलं तर काहीच स्पष्टीकरण देता येत नाही. तर हा मुद्दा जर आपल्याला क्लिअर जाणवला ना तर मग हा अनात्माचा विषय आपल्याला थोडा समजतो. नॉट सेल्फ. अनात्मा म्हणजे काय? नॉट सेल्फ म्हणजे मी नाही. बरोबर आहे किंवा असं एक म्हण आहे देअर इज नो आय बिकॉज देअर इज नो माय. देअर इज नो आय बिकॉज देअर इज नो माय. तर मग आय नाही मी नाही तर सेल्फ म्हणजे आय समानार्थी शब्द असू शकतात किंवा नसतात तो वेगळा भाग आहे. शेवटी शब्दात नाही अडकायचं किंवा ज्याला मी धरून ठेवतो ते तसं नाही, धरण्यासारखं नाही, ते भ्रम आहे. तर नको व्हायचं ते. त्याला असं म्हणायचं माझं काम म्हणजे नेकी कर दर्या मिळाला असं आहे. माझं काम मी धरून नाही ठेवत. मी हे केलं मी ते केलं क्रेडिट नको सोडून. तर तो अनात्मता मुद्दा आहे. अनात्माचं भान पाहिजे. अनात्माचं भान पाहिजे. अनात्माचं भान हे तुम्हाला तुमच्या जीवनातलं हे जीवनाविषयीची अनात्मता आणि जीवन माझं आहेच नाही. का जीवन ही गती आहे. गती आहे ती स्थिती नाही. गती ही स्थिती नाही. गती ही प्रवाहित आहे. त्याला अनित्य म्हटलंय. माझ्या मते गतीला अनित्य म्हटलं त्याने की प्रवाहित आहे. ते पुढे चाललंय ते किंवा पुढे मागं नाही ते गतीमध्ये आहे. आणि आपलं जीवन आपण त्या जीवनाच्या गतीत आहोत चाललोय. पण ते आता सल्लसुत्त म्हणतो ना ज्याचा आलेला आणि गेलेला अंत तुला ठाऊक नाही त्याच्याविषयी तू वृथा शोक करतो. जीवनाचा जो सुरुवात आणि शेवट माहिती नाही त्याच्याविषयी आसक्ती त्याच्यात मी आहे. बोला काय झालं ते अनात्म अगोदर. हा अजून काय पाहिजे काय? हा अनात्म अगोदर तर अनात्म परंतु अनात्म समजण्यासाठी स्वतः अगोदर असावं लागेल ना.
नाही, अनात्म आणि सती हा साधारण बरोबरच चालणारा हे आहे. कारण ते थोडं थोडं समजून जातं का. समजा आता मी श्वास विषय असा आहे, अनित्य अनित्य ज्याला अनित्य समजलं त्याला अनात्म समजलं. माझं मत आहे ते उलट आहे. कारण अनित्य 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 म्हणजे गती जर असेल तर गती आधी कधीच समजत नाही माणसाला. मी स्थितीच वाटते का हे मी, माझं घर आणि हा मी आणि माझा पैसा आणि माझी पोझिशन, स्थिती, सगळ्या स्थिती आहेत. तर त्यातली अनित्यता त्या आधी दिसतच नाही, म्हणून तर मी आहे. कारण स्टॅटिक ते जे आहे अनात्म म्हणजे धारणा. धारणा म्हणजे ध्यान धारणा. ध्यान ही पण धारणा आहे, पकड आहे ती, पकड आहे. आणि त्याच्यामध्ये